जे आंदोलक होते ज्यांना ताब्यात घेतलं गेलेलं होतं त्यापैकी काहींना डोंगरी पोलीस स्टेशनमध्ये देखील आणलं गेल्याचं आता समजतंय। याच अनुषंगानं अपडेट्स आपण सातत्यानं घेत राहणार आहोत। आपण दृश्यांमध्ये देखील पाहतो आहोत कशा पद्धतीनं जे प्रमुख नेते या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते या आंदोलकांना या नेत्यांना ताब्यात घेतलंय पोलिसांनी। शिवाय वर्षा बंगल्याबाहेर सुद्धा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला गेलेला आहेच आणि त्याच बद्दलच्या अपडेट्स देखील आपण जाणून घ्यायच्या आहेत। आपल्या सोबत मीनाक्षी आहेच। मीनाक्षी, आपण माहिती देत होतात मगाशी याच अनुषंगानं ज्या पद्धतीची सध्या कारवाई पोलिसांनी केलेली आहे, आंदोलकांना विविध पोलीस स्टेशनमध्ये देखील नेलं गेलेलं आहे आणि आपण त्याचबद्दलचे अपडेट सातत्यानं जाणून घेत आहोत। दृश्यांमध्ये देखील आपण पाहतो आहोत कशा पद्धतीनं आंदोलक नेत्यांची जी धरपकड आहे ती पोलिसांनी केलेली होती, त्यांना ताब्यात घेतलेलं होतं। आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी जे आहेत, बागायतदार जे आहेत, त्यांचा हा मोर्चा निघणार होता, मात्र तत्पूर्वीच या सर्व नेत्यांची धरपकड करण्यात आलेली होती। आपण ही दोन दृश्य स्क्रीनवर पाहतो आहोत। सध्या स्क्रीनच्या उजवीकडचं जे दृश्य आहे ते वर्षा बंगल्याबाहेरचं आहे, ज्या ठिकाणची सुरक्षा व्यवस्था आता वाढवण्यात आलेली आहे, पोलीस बंदोबस्त वाढवला गेलेला आहे। आपल्या सोबत सध्या महादेव जानकर आहेत फोन लाईनवरनं। जानकर साहेब, आपण सगळे नेते या मोर्चात सहभागी होणार होतात, मात्र तत्पूर्वीच आपल्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं। काय नेमकं घडलं तिकडे, पहिली प्रतिक्रिया आपली या संदर्भात? काय झालं की आम्ही कोकणातील शेतकऱ्याच्या आंबा आणि काजूसाठी हे केलं, परंतु आम्ही पोलिसांना समजून सांगत होतो की आम्हाला तिथे जाऊ द्या, परंतु त्यांनी फार त्रास दिला आणि राज्य सरकारनं स्वतः पोलीस प्रशासन आम्हाला म्हणले की तुम्हाला कोर्टात जावा, काय करायची करा, आम्ही हे करत नाही। म्हणजे हे बरोबर नाही। कोकणातील शेतकऱ्यांना न्याय मागण्यासाठी आम्ही आलो आणि तुम्ही प्रयत्न करून तर हे बरोबर नाही, म्हणून मी राज्य सरकारचा निषेध करतो आणि शेतकऱ्याच्या दृष्टीनं आम्हाला द्यायचं होतं। आणि त्यांनी काय केलं, आम्हाला अधिकारी पाठवताना मुंडे, घुगे, बांगर आणि कोळेकर असले अधिकारी पाठवले, कारण आम्ही तिथं होतो म्हणून आमच्याबरोबर सारे बॅलेट घेऊन आमचीच माणसं आमच्या विरोधात पाठवली। ही राज्य सरकारचा नियत आणि नीतीचा खेळ आहे। आम्ही शेतकऱ्यासाठी लढणारी माणसं आहे, आम्ही भेणारी माणसं नाही आणि सत्तेला लाथ मारून बाहेर पडणारी माणसं आहे। तर आमचं म्हणणं होतं कोकणातला शेतकरी कधीही मागणी करत नाही, पहिलीच वेळ आहे, तर कोकणातल्या शेतकऱ्याला न्याय द्यायची भूमिका त्यांनी घेतली नाही, म्हणून राज्य सरकारचा राष्ट्रीय समाज पक्षावतीने मी निषेध करतो। आणि पोलिसांनी जे आज आमच्यावर हे करण्याचा प्रयत्न केला, मी राजू शेट्टी हर्षवर्धन सपकाळ स्वतः गाडीत आहे आणि आम्हाला डोंगरी पोलीस स्टेशनला हजर केलं का, तर मीडियाशी चर्चा करता येणार नाही, म्हणून त्यांनी आम्हाला डोंगरी पोलीस स्टेशनला आणलेलं आहे। बरं जानकर साहेब, पण आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या होत्या, तुम्ही देखील म्हणताय की त्या मागण्या योग्य आहेत आणि त्या मागण्या मंजूर केल्या गेल्या पाहिजेत सरकारकडनं। आता आंदोलन आहे ते तर सुरू होण्यापूर्वीच धरपकड झाली, तुमच्या सगळ्या नेत्यांना ताब्यात घेतलं, यापुढची भूमिका काय असणार आहे नेमकी? साहेब, आम्ही जनतेत जाणार। लोकमान्य टिळकांनी असंतोषाचे जनक झालते, तसं आम्ही असंतोषाचं जनक होणार आणि जे आता सरकार आलंय त्यात पुन्हा आमचं मित्र पक्षांचं सरकार आम्ही बनवू, अशा लेवलचं जनतेच्या दरबारात न्याय मागण्याचा प्रयत्न करू। जानकर साहेब, आणखीन पुन्हा एकदा अजून तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार, याचा अर्थ असा काढायचा आपण? हो, करणार ना, बिलकुल मागे हटणार नाही आम्ही जोरात आंदोलन करणार। शेतकऱ्याची ऊसमाफ कर्जमाफी होताना देखील आम्हीच होतो, अटक आम्हीच गुन्हेगार आहे मेन, आणि आता हेला देखील आम्ही विजय होणार। ज्याच्या बाजूने आम्ही असतो त्याचं सरकार येतं, त्यामुळे काही काळजी करायचं काम नाही। जानकर साहेब, सरकारकडे काय मागणी आता आपली? सरकारचं आमचं म्हणणं आहे हेक्टरी 5 एकर द्या आंब्याला आणि 3 लाख रुपये काजूला द्या, ही राष्ट्र मागणी आहे। एनडीआरएफचा फंड पडून आहे, राज्य रिलीफ फंड पडून आहे, तो फंड जर शेतकऱ्याला तुम्ही काय करताय, नाशिकच्या कुंभमेळ्याला हजारो कोटी रुपये देताय, शक्तीपीठाला देताय आणि तुम्हाला इथं शेतकऱ्याला द्यायला किती 1000-1200-500 कोटी सुद्धा कमी आहे, तर ती देऊ का शकत नाही तुम्ही? आणि कोकणातल्या शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिला मोर्चा कोकणातल्या शेतकऱ्यांचा असेल की आम्हाला ही सबसिडी द्या, म्हणून त्यांना देखील तोंडाला पानं पुसायचे काम चाललंय राज्य सरकार। ठीक आहे जानकर साहेब, खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। रासपचे नेते महादेव जानकर होते आपल्यासोबत फोन लाईनवरनं आणि त्यांनी त्यांची जी भूमिका आहे ती मांडलेली आहे। कोकणातला जो आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी आहे त्याच्या मागण्या रास्त आहेत, न्याय्य आहेत, त्या मागण्या मान्य सरकारनं केल्या पाहिजेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।